मुंबईत आज महायुतीचा मेळावा पार पडतोय। षण्मुखानंद हॉलमध्ये थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। सरकारी योजना आणि त्यांची अंमलबजावणी यावर मार्गदर्शन केलं जाईल। या मेळाव्यातूनच विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। आमदार खासदारांसह महायुतीचे पदाधिकारी या मेळाव्याला हजर असतील। तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचा हा मेळावा अनेक अर्थांनी महत्त्वाचा म्हणायला हवा। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महत्त्वाची नेते मंडळी आपल्या भाषणात कोणकोणते मुद्दे मांडतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान षण्मुखानंद सभागृहाजवळून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। थोड्याच वेळात मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात महायुतीचा महामेळावा पार पडतोय आणि आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडला बघत असाल तर एकूणच सगळे महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आजच्या या महायुतीच्या महामेळाव्याचा मुख्य जो संकल्प आहे, शासनाने जे घेतलेले कल्याणकारी निर्णय आहेत, शासनाने ज्या घेतलेल्या योजना आहेत, त्या सगळ्या योजना लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवायच्या, त्या कशा पद्धतीने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांच्या घराघरापर्यंत घेऊन जायचा, या संदर्भातला एक मार्गदर्शन करणारा हा मेळावा आहे। पण त्यापेक्षाही विधानसभा निवडणुकीचं रणशिंगही आजच्याच मेळाव्यातून फुंकलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल किंवा वेगवेगळ्या ज्या योजना या बजेटमध्ये सरकारनं जाहीर केल्या, त्याच योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होईल। आणखी कशा पद्धतीची भूमिका या महायुतीतल्या तिन्ही पक्षाचे नेते मांडतात ते पाहावं लागणार आहे। मंगेशसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।